मस्त चटकदार असा कैरीचा मुरंबा कोणाकोणाला आवडतो, जो आज आपण करणार आहोत. आणि व्हॉइसवर करतानासुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटले. रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. इथे 1 किलो कैऱ्या घेतल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून त्याचं पाणी निथळलं आहे आणि त्या स्वच्छ पुसूनही घेतल्या आहेत. त्याची अशी सालं सोलून घ्यायची आहेत आणि आपण त्याला किसून घेणार आहोत. मुरंबा करताना नेहमीही तोतापुरी कैरी घ्यायची. थोडी लांबट असते आकाराने आणि आंबट गोड असते, त्यामुळे त्याचा मुरंबा अगदी चविष्ट होतो. पण जेव्हा लोणचं करतो ना, तेव्हा छोट्या छोट्या कैऱ्या घ्यायच्या, कारण त्या खूप आंबट असतात. म्हणून बोलता बोलता आपल्या कैऱ्या किसून झाल्या. आता आपण फोडणी करून घेऊया. मी इथे साधारण 10 ते 12 लवंग आणि 2 इंच दालचिनी घेतली आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलं. तूप वितळलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, लवंग आणि दालचिनी घालायची. 1 टीस्पून एवढं हिंग घालायचं आहे. हिंग थोडा जास्त घालूया, कारण मुरंब्याला ना त्याची टेस्ट छान येते. आणि 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर घालायची. सगळं एकजीव झालं की त्यामध्ये किसलेली कैरी घालूया. कैरी व्यवस्थित या मसाल्यामध्ये परतायची, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला गेला पाहिजे. साधारण 2 मिनटं ह्याला परतून झालं आहे. आता त्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनटासाठी वाफ काढून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि 2 मिनटं झाल्यावर त्याला पुन्हा परतून घेऊया. हळूहळू सगळा मसाला बघा आपल्या कैरीला छान लागलेला आहे आणि त्याचा कलरही थोडा चेंज झालेला आहे. पुन्हा आपण 5 मिनटं ह्याला व्यवस्थित वाफवून घेऊया. साधारण 5 मिनटांनी बघा आपली कैरी आता शिजलेली आहे. त्यामध्ये गूळ घालूया. मी इथे 1 किलो गूळ घेतला आहे. जेवढी कैरी असेल ना तेवढंच तुम्ही गूळ घ्या, म्हणजे त्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं. आता गूळ हळूहळू वितळायला लागलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. गूळ आता वितळायला लागलं आहे, त्याला आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे. आता मी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि हळूहळू बघा याचा रंगही चेंज होत चाललेला आहे. गूळ उखळतोय, त्याला साधारण 10 मिनटं झाली आहेत. आणि आता आपण 1 चमचाभर वेलची पावडर घालून गॅस बंद करूया. तुम्ही म्हणाल मगाशी इतका पातळ असताना मी म्हटलं की गॅस बंद करा, पण गार झाल्यानंतर बघा मुरंबा अगदी छान घट्ट झालेला आहे. त्यामुळे जास्त आटवलं ना तर तो थंड झाल्यानंतर कडक होऊ शकतो. त्यामुळे ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. पूर्ण गार झाला की काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि एन्जॉय करू शकता तुम्ही अगदी वर्षभर. त्यामुळे नक्की करून बघा आणि कसा झाला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.